जय महाराष्ट्र ताईंनो, मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली माझी सकाळपासूनच आणि पाऊस एवढा चालू आहे आमच्या इकडं कालपासून, की काल आमचा इथला बाजार होता, आठवडी बाजार होता, पण बाजारात काही जाता आलं नाही. तर मागच्या वेळेस आणलेली जी काकडी होती त्याचीच मी भाजी तिच्या शरूच्या माझ्या डब्यासाठी बनवली. तर 8 वाजले होते आणि तिची 9ला व्हॅन येते, 15 मिनटं बाकी असताना येत असते. तर मी लवकर लवकर काकडीची भाजी आणि भाकरी बनवली. तर मुलांची काळजी कशी घ्यावी, शाळेचं शाळा कशी निवडावी यासाठी छोटासा व्हिडिओ अगोदरच अपलोड केला, तर तो तुम्ही नक्की बघा. तर मुलांना शाळेत पाठवत असताना काही गडबडीमध्ये न जेवता किंवा न नाश्ता करता पाठवत जाऊ नका. त्यांना काहीतरी खायला द्या आणि पौष्टिक द्या, म्हणजे सकाळी सकाळी त्यांची भूक चांगली असते तर ते व्यवस्थित खातील. आणि त्या पौष्टिक नाश्ता वगैरे दिला की मी माझ्या शर्वरीसाठी बनवले ते एक लाडू आणि एक चिक्की. तर त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला जर टाकायचा असेल तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की टाकेल. तर तिच्यासाठी बनवली मी काकडीची भाजी आणि भाकरी. तर सकाळी सकाळी तिला नाश्ता आज पोहा खायचा होता, मग तिला पोहा नाश्त्याला बनवून दिला आणि तिच्या डब्याची तयारी केली. तर ती पराठेही म्हणत होती, पण काही बेत जमला नाही. तर मी पराठे तिला उद्या बनवून देईल त्यासाठी आज बनवली काकडीची भाजी आणि भाकरी. तीच तिला डब्याला दिली आणि मग आमच्यासाठीही 2 भाकऱ्या टाकून घेतली. तिचा डब्बा पॅक केला, त्यानंतर तिची पाण्याची बॉटल वगैरे भरून ठेवली, त्याच्या बुट्टीमध्ये ठेवलं. आणि एवढा पाऊस आहे की बाहेर चूल पण पेटवता येत नव्हतं आणि खूप थंड पण होतं. त्यासाठी विचार केला की तिला अंघोळ घालण्यापेक्षा तिचे छानसे हातपाय धुवावे आणि तिला तयार करावं. त्यासाठी तिचे बुट्टी तयार करून ठेवली आणि त्यानंतर तिचे हातपाय व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि पुन्हा तिला गंध वगैरे पावडर वगैरे लावलं आणि तिला शाळेत जाण्यासाठी तयार केलं. त्याच्यामध्ये मध्ये होती माझी परी बारकी, जी मध्ये मध्ये रडत होती थोडंसं, आणि तिला पण सोबत जायचं असतं तिच्या, आणि खेळते तेवढं फार त्रास देत नाही. पण ठीक आहे, मुलांची काळजी घ्या, त्यांना नाश्ता वगैरे चांगलं पौष्टिक आहार देत जा, सकाळी सकाळी खाऊ घालूनच शाळेत पाठवत जा. तर माझे असे छोटे छोटे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का, मला कमेंट करून नक्की सांगा. आणि एक छोटासा ब्लॉग याच्या अगोदर पण मी शाळेसाठी टाकलेला आहे. तर काही घटना बऱ्याचशा घडून जात आहेत, तर त्याची काळजी घेण्यासाठी काय काय करावे हे व्हिडिओ टाकले, तो बघून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.